मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही। आज रात्री 11:59 सॉफ्टवेअर बंद होणार। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। मराठवाड्यात आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण, मात्र संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काहीसं मागे। 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार। राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार। यात्रेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस। पोलादपूरमध्ये सभा, तर सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। उद्धव ठाकरेंचा सुभाष देसाईंच्या शेतामध्ये फेरफटका। उद्धव ठाकरेंनी ड्रॅगन फ्रूटच्या बागेची केली पाहणी। रत्नागिरीत ठाकरे गट भाजपला धक्का देण्याच्या तयारीत। खेड, दापोली, मंडणगडचे पदाधिकारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। विदर्भात 10 पैकी 6 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस लढण्याची शक्यता। पूर्व विदर्भातले 4 लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता। राष्ट्रवादीचा परंपरागत भंडारा गोंदिया आणि शिवसेनेचा रामटेक हा मतदारसंघही काँग्रेस लढवण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस पाव असो की काही असो, पण तुम्हाला त्यांनी घरी बसवलंय। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंनी फडणवीस पाव उपमुख्यमंत्र्याची असल्याची केली होती टीका। लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरल्यास आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल। वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या लोकसभेच्या निवडणुकीला उभं राहण्याच्या चर्चेवर दिली प्रतिक्रिया। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचे धन्यवाद देवेंद्रजी अभियान। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर अभियान। मुंबईत 20 फेब्रुवारीला फडणवीसांच्या सत्कारासह भाजपची जाहीर सभा। राज्यामध्ये 4 फेब्रुवारीपासून भाजपचं गाव चलो अभियान। अभियानांतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात मुक्काम करावा लागणार। देवेंद्र फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपूर जिल्ह्यातल्या पारडसिंगा या गावी मुक्कामी असणार। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन। नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। राज्यसभेच्या अनुषंगाने भाजपची खलबत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत पक्षाध्यक्ष JP नड्डांशी प्रदीर्घ चर्चा। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत 4था उमेदवार टाकण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंचा समावेश करा। नितेश राणेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया। ठाण्याच्या वावीकर आय हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।